उद्धव ठाकरे यांचा पक्ष शरद पवार यांनी फोडला। पक्ष फोडलेल्या पवारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री बनले। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं भाष्य। विधान भवनामध्ये आपण उद्धव ठाकरेंना मस्करीत ऑफर दिली होती। उद्धव ठाकरेंना ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा अंदाज, तर राजकीय मजबुरीमधून ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचंही विश्लेषण। 50 खोक्यांची घोषणा देणारे कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये गेले। संजय राऊत यांची टीका, तर सरकारची निर्मिती खोक्यामधूनच झाली आहे, राऊतांचा टोला। आमच्या सोबत आलेल्यांच्या चौकशा सुरूच राहतील, एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। निशिकांत दुबे यांचं वक्तव्य चुकीचं होतं, पण त्यांना महाराष्ट्रामध्ये आल्यास पूर्ण संरक्षण देऊ, फडणवीसांची ग्वाही। तर ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही, फडणवीसांनी स्पष्ट केलंय। हिंदी भाषिकांना मारण्याचं आणि या मारणाऱ्यांचं राजकारण चालणार नाही। भाजपच्या निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा डिवचलंय, तर भाषेचं राजकारण बघू मनाला वेदना होत असल्याचं दुबे यांचं वक्तव्य। मराठी भाषेच्या संदर्भात हिंसाचार करणार संजय राऊत यांचं फडणवीसांना थेट आव्हान। मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात का? राऊतांचं फडणवीसांवरती टीकास्त्र। भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची थुंकी चाटतात, फडणवीसांनी दुबेंच्या स्वागताविषयी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांचा निशाणा। 6 ते 8 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा, संजय राऊत यांची माहिती। ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये दुबेंचा विषय घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य। यवतमधली दंगल ही भाजपच्या 2 आमदारांनी पेटवली, तेव्हा तुमचा जनसुरक्षा कायदा भांडी घासत होता का? फडणवीस हे अत्यंत अपयशी मुख्यमंत्री, यवतच्या तणावावरून संजय राऊत यांची टीका। पुण्यामधल्या दौंडच्या यवतमध्ये सलग 3ऱ्या दिवशी जमावबंदी लागू आहे। चौकाचौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। तणावाच्या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक। अजित पवार हे 7 ऑगस्टला बीडच्या दौऱ्यावरती जात आहेत। शासकीय बैठका आणि जिल्ह्यामधील कामांचा आढावा घेतला जाईल। यावेळेला राजाभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकुटुंब या कार्यक्रमासाठी उपस्थित। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी। रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केलाय। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या बोरी गावामधला हा व्हिडिओ आहे। मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता। ज्या भाषेमध्ये त्याला कळतं त्याच भाषेमध्ये मी समज दिली, मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। वसतिगृहासाठी कितीही कोटी रुपये मागा, लगेचच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे? कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला। अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, तर शिरसाट यांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ दाखवल्याचा मिटकरींचा आरोप आहे। पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, दंडाच्या रकमेमधून निधी जमा होतो। खात्यामधल्या निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली। उद्या मनसेचा मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृह वांद्र्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि त्यांच्या पत्नीला ईडीचं समन्स। उद्या ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। मुंबईमधल्या वेलिंग्टन हाईट्स या इमारतीचे 18 मजले बेकायदा, इमारतीमधील 17 ते 34व्या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचा आदेश कायम। मुंबईमधल्या कांजूर डम्पिंग ग्राउंडसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव। पालिकेने डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याला सर्वोच्च न्यायालयाने दिली होती स्थगिती, मात्र आता पुन्हा एकदा स्थगिती मागे घेण्याची मागणी। वसईमधल्या सन सिटी इथल्या विरचंदानी बिल्डिंगमध्ये कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल झाली। डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव हा चित्रित झालेला आहे। जीवितहानी टळली, तर अपघाताच्या वेळेला कारचे सेफ्टी फीचर्स सुद्धा बंद पडले। रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यामुळे प्रवाशाचा जीव वाचलेला आहे। पुणे रेल्वे स्थानकावरची ही घटना आहे, जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पांडुरंग चव्हाण असं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करत असताना हा तरुण अचानकपणे खाली कोसळला. गडचिरोलीमधल्या एटापल्लीच्या पेंदुळवाहीमध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी खाटेवरती झोपवून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमधल्या त्रुटी आणि दिरंगाई ही पुन्हा एकदा समोर येते आहे. नाशिकमध्ये बाकावरती बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या झाली आहे. नाशिकमधल्या सातपूर भागामधली ही धक्कादायक अशी घटना आहे. या हत्येच्या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलाय. मालेगावच्या गुलशेर नगर भागामध्ये सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली. रब्बानी दादा टोळी परिसरामध्ये दहशत निर्माण करायची आणि या टोळक्याची सध्या धिंड काढण्यात आली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मधील कणी मिर्झापूरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाची पालकाला शिवीगाळ. मुख्याध्यापक शाळेमध्ये उशिरा आल्यामुळे पालकानं जाब विचारला आणि जाब विचारल्यामुळे मुख्याध्यापकानं पालकाला शिवीगाळ केली आहे. अकोल्यामध्ये खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत एका सुरक्षा रक्षकावरती गुन्हा दाखल. छेडछाडीच्या प्रकरणामध्ये कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले. गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह. मृतक महिलेच्या गळ्यावरती धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुणात पुढचा तपास सुरू आहे. जॉब देण्याच्या नावाखाली टेलिग्रामवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला इंदूरमधून अटक झाली आहे. खात्यामधून तब्बल 6,09,884 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. पुढचा तपास सध्या औशिवरा पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमधल्या कृष्णगंगा इमारतीमधला स्लॅब कोसळला. सुदैवानं स्लॅब पायाजवळ पडला, त्यामुळे अपघात टळलाय. नाशिकमध्ये मंदिरामध्ये पारायणासाठी निघालेल्या वयोवृद्ध महिलेला ट्रकनं चिरडलंय. अपघातामध्ये वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय. ट्रक चालक फरार आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेकडून जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीचं पाडकाम सुरू आहे. मंडई पाडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बहुमजली पार्किंग इमारत उभारली जाणार आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये 20 वर्षीय तरुणीवरती 2 महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार. पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक झाली आहे. सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडीमधील गांधी चौकामध्ये अघोरी कृत्य. मुख्य रस्त्यावरती लिंबाला टाचण्या टोचून नारळ, हळद आणि कुंकू ठेवल्यामुळे खळबळ. कारवाई करण्याची मागणी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना सरकारने सुरूच कशासाठी केली? बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा सवाल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधल्या प्रशिक्षणार्थींचे सांगलीमध्ये 3 दिवसांपासून कृष्णा नदीच्या काठी बेमुदत उपोषण सुरू आहे. विदर्भामधल्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. रायगडमधल्या अलिबागमधील आंबेघर धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी. निसर्गरम्य आणि सुरक्षित अशा धबधब्याला पर्यटकांची पसंती. मुंबई पुण्यामधून अनेक पर्यटक दाखल. पुण्याच्या भोरमधल्या भाटघर धरण सुद्धा भरलंय. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. दरम्यान धरणाचे दगडी दरवाजे आणि इतर दरवाजांमधून ओसरणारं पाणी हे पर्यटकांसाठी ठरतंय आकर्षण. भंडाऱ्याच्या साकोलीमधला तलाव फुटून झालेल्या महसूल, कृषी आणि मत्स्य विभागाच्या पथकाकडून नुकसानीचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे. अनेक एकरामधली शेती अक्षरशः खरडून निघाली आहे, तर शेकडो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली गेली. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एकदा मळी मिश्रित पाणी. नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी. नदीकाठावरच्या साखर कारखाने मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडल्याचा आरोप आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोथिंबिरीला सध्या कवडी मोल दर मिळतोय. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अद्यापही पूरस्थिती कायम आहे. गंगा आणि यमुना या नद्यांचं पाणी रहिवासी भागामध्ये शिरलंय. इथलं जनजीवन सध्या विस्कळीत झालं. उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या वीज कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन. अनेक कामगार अडकून पडले. डोंगरावरून दरड कोसळत असल्याचं थरारक दृश्य सुद्धा समोर आलंय. वाराणसीमध्ये गंगा आणि वरुणा नदीनं धारण केलंय रौद्ररूप. किनाऱ्यावरच्या घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे. ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशमधल्या मलाणा 1 जलविद्युत प्रकल्पाचे मोठं नुकसान झालंय. मलाणा गावाकडे जाणारा रस्ता सुद्धा या पुराच्या पाण्यामुळे बंद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.